नमस्कार, मी गणेश कड आपलं सगळ्यांचं गणेश कड्स अकॅडमीमध्ये स्वागत करतोय. या ठिकाणी नुकताच जो गटबचा पेपर झालेला आहे, या ठिकाणी इंग्लिशचं जे स्वरूप आहे, तर 40+ द्यायला काही हरकत नाही खरं तर. परंतु जे काही प्रश्न आहे, एक दोन प्रश्न संदिग्ध स्वरूपाचे आणि आपण ह्या ठिकाणी जे काही संभाव्य उत्तर ज्या ठिकाणी आपण बघणार आहे, हा बी सेट आहे, हे मात्र विसरू नका. आणि या बी सेटनुसार या ठिकाणी आपण हे आन्सर चेक करणार आहे. आता चेक करा. पहिलाच हा ओकॅबचा जो क्वेश्चन आहे, अँटोनिम्स वरती हा प्रश्न आहे. आता इथे काय केलंय, बेस, नोबल, फ्लुएट, सिंग हे सरळ सरळ दिसते. परत बाकी सुद्धा चेक करा. कॉमन आणि एक्स्ट्रा, हे कॉमन आणि एक्स्ट्रा त्या ठिकाणी येणार नाही. ॲक्विट म्हणजे नॉट गिल्टी आणि सॅक्रिफाईस हे होत नाहीये. आता ग्रेव आणि रेअर हे सुद्धा या ठिकाणी होत नाही, कारण ग्रेव आपण एखादं थडकं वगैरे असं पण म्हणू शकतो, त्याच्याशी हे जुळत नाही. आणि म्हणून इथे 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आपलं स्पष्ट येते, कारण बेस म्हणजे एकदम लोअर आणि नोबल म्हटल्यानंतर तो जर रिस्पेक्टफुल कॉन्सेप्टमध्ये तो हायर स्वरूपाचा असतो, तिथं त्या ठिकाणी ते अपोजिट होऊ शकतात. आणि म्हणून इथे उत्तर नंबर 1 हे संभाव्य उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, नोटोरियस. मुळात इथं जो कॉन्सेप्ट घेतलेला आहे की हा द वर्ड व्हिच मीन्स नोटोरियस इज स्पेल्ड करेक्टली. आता याच्यामध्ये जो आपल्याला घ्यायचा आहे अर्थ, त्या अर्थाने जर बघितला तर नोटोरियस हा निगेटिव्ह अर्थ नाही. यातला जो योग्य अर्थ आपल्याला बघायचा आहे, तर इथे चेक केल्यानंतर एरंट म्हणजे मिसबिहेव असा होतो, हे लक्षात घ्या. एरंट हा जो आहे हा मिसबिहेव होतो. आरंट हा जो आहे हा मात्र त्या ठिकाणी निगेटिव्ह स्वरूपाचं बिहेव किंवा जो नोटोरियस आहे त्याच्याशी एकदम क्लोज हा आरंट येतो. इथं उत्तर 3 असणार आहे. एरंड म्हणजे हा शॉर्ट ट्रिप झाला आणि याचा काही संबंध येत नाही. म्हणून नोटोरियस निगेटिव्ह अँगलने जर बघितलं तर आरंट हे उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे, कारण एरंट हे मिसबिहेव आहे. आता जो मिसबिहेव त्या ठिकाणी करतो याचा अर्थ तो खूपच नोटोरियस असेल असं नाही. म्हणून आरंट चाइल्ड असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे स्वरूप जे आहे हा याचं उत्तर 3 हे यायला पाहिजे. त्यानंतर हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिवन सेंटेन्स. जर तसं बघितलं तर दॅट ही विल कम हिअर हे एक झाला, आणि इफ पासून वी सेंड हिम द मनी हा दुसरा झाला. आणि म्हणून या ठिकाणी स्पष्ट 4 हे उत्तर या ठिकाणी येणार. असे हे 2 सबऑर्डिनेट क्लॉजेस त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, आणि आय फील हा त्या ठिकाणी मेन क्लॉज येतोय. आता एक याकडे जर आपण बघितलं तर हे प्रश्न जर रेग्युलर आपलं रीडिंग असेल तर सहजतेनं हा होकॅपचा प्रश्न. याच्यासाठी कुठल्या अभ्यासाची अति अभ्यासाची गरज नाही, एकदम सिंपल बेसचा हा या ठिकाणी क्वेश्चन आहे कॉन्टेक्स्चुअल मिनिंग नुसार, की चिल्ड्रन स्क्रीम इन हॉरर. मग इन हॉरर जर आपण बघितलं तर याचा मिनिंग तुम्हाला विचारला, तो डिलाइट याचा अर्थ हॅप्पी होतो आणि अपील याचा अर्थ रिक्वेस्ट होतो. तर हा या ठिकाणी तर अर्थ येणार नाही, हे लक्षात घ्या. मग उरला टेरर आणि अॅट्रॉसिटी. तर अॅट्रॉसिटी इन क्रुएल असा होतो, ब्रुटल असा होतो, आणि म्हणून इन टेरर म्हणजे एक्स्ट्रीमली फिअर हे या ठिकाणी उत्तर आहे. म्हणून हे 3 नंबरचं उत्तर. हा बेस रिडिंग वरती या ठिकाणी प्रश्न सुटतोय, हे स्पष्ट आहे. त्यानंतर हे PYQ स्वरूपाचेच त्या ठिकाणी इडियम आहे, जे अनेक वेळेस त्या ठिकाणी आलेले. एंडेड इन स्मोक, एंडेड इन स्मोक कहा गए तो कहा नाही, आणि क्या लाया तो कुछ नाही, म्हणजे नथिंग. आणि म्हणून हा नथिंग म्हणजे एंडेड इन नथिंग हे या ठिकाणी 2 हे उत्तर येणार आहे. याच्यासाठी सुद्धा काही विशेष ताकद नाही लागलेली, हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे आपल्या ग्रामरचा कॉन्सेप्ट स्वरूप, की जे टेन्स शिकत असताना आवर्जून आपण याच्यावर भर देतो, फोकस देतो, रिव्हिजन मध्ये सुद्धा याच्यावर भर देतो, की कोणताही प्रेझेंट कंटिन्युअस जर असेल त्यातून फ्युचर ऍक्शन जी येते प्रेझेंट कंटिन्युअस, त्यातल्या त्यात हा जो आहे एम इज आर गोईंग, तर हा सरळ सरळ त्या ठिकाणी सांगतोय. यातला एकच मेन शब्द आहे नियर फ्युचर. मग हा नुसता फ्युचर येऊन फायदा नाहीये, हे लक्षात घ्या. तर हे येणार नियर फ्युचर,
आणि म्हणून नियर फ्युचर जिथं असणार ते आपलं उत्तर आहे, अर्थात 1 नंबरचं. याच्यासाठी सुद्धा काही कुठला रूल्स पाठ करण्याची गरज नाहीये, कॉन्सेप्ट अंडरस्टँड करण्याची गरज आहे, ऑटोमॅटिक उत्तर येते प्रेझेंट कंटिन्युअस. आणि म्हणून या ठिकाणी लर्न कॉन्सेप्ट नॉट द रूल्स असं मी नेहमी म्हणतोय. आणि हे सहज बघता क्षणी त्याचं उत्तर येते अगदी 10-15 सेकंदात. त्यामुळे हाही इथे काही विशेष नाहीये. त्यानंतर परत ग्रामरचंच त्या ठिकाणी आपला क्वेश्चन, की ज्या ठिकाणी रिव्हिजन करत असताना प्रिपोजिशन हा टॉपिक आल्यावरती तिथे आवर्जून भर देत असतो डायग्रॅमेटिकली, की एखादी गोष्ट अशी आणि परत ही अशी, तर त्या ठिकाणी ही गोष्ट ॲट असते, ही गोष्ट इन असते. रूल्स पाठ करायची गरज नाही, स्पष्ट आहे. जर ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे, तर ॲट मुंबई इन महाराष्ट्र हे सरळ सरळ आहे. तसं समजा आता मुंबई, आता एकटी मुंबई जर आली तर एकटी मुंबई इन असते, पण आता त्याचे दादर घेतलं तर दादर हे ॲट दादर इन मुंबई. तसं हे इन खुर्जा इन बुलंदशहर, तर ह्या इन जो आहे तो ॲट पाहिजे आणि हा इन पाहिजे. यानुसार ए गेला, ए इथे गेला, इथे गेला, आपोआप आपल्याला उत्तर भेटतंय. म्हणून 2 नंबरचं या ठिकाणी स्पष्ट स्वरूप आहे. आता इथे बघा, फॉलन इन टू द रिव्हर फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, इन टू द रिव्हर, इन टू द वेल, स्पष्ट आहे. त्यानंतर डिवाइड दिस प्रॉपर्टी किंवा डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स, म्हणजे 2 पेक्षा जास्त असणार. जेव्हा कॉमन स्वरूपाचा घटक येतो आणि नंबर मध्ये तो असतो त्यावेळेस तो अमंग येतो. पण जेव्हा प्रॉपर नाऊन येतं आणि 3 घटक असतात किंवा ज्यावेळेस बॉर्डर शेअरिंग असते एखाद्या देशाच्या, त्यावेळेस तो बिटवीन वापरला जातो. हे मात्र लक्षात घ्यायचं. त्यावेळेस ते प्रॉपर नाऊनने ते जोडलेले असणार. समजा इंडिया, पाकिस्तान अँड अफगाणिस्तान, तर ते बिटवीन त्या ठिकाणी बॉर्डर शेअरिंग स्वरूप असतं. याच्याही पलीकडे प्रॉपर नाऊनचं जे इतर जॉन, जेनी अँड जना, तर तो बिटवीन त्या ठिकाणी येत असतो. हे लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर नंबर 2 हे स्पष्ट येतं. हाही प्रश्नाला फार बुद्धीची, अति बुद्धीची गरज नव्हती. फक्त कॉन्सेप्ट क्लिअर असता तरी तो आला असता. मी रेग्युलरली सांगितलं की दररोज या ठिकाणी एक फ्रेझल वर्क करा, तुम्हाला परीक्षेला एक तरी येईल. तर ती कास्ट हा जो स्वरूप आहे याच्यानुसार ती आली. याचा प्रत्येकाचं जर बघितलं तर कास्ट आउट केलं तर याचा अर्थ रिजेक्ट असा होतो. कास्ट अप म्हटल्यावर हा कॅल्क्युलेट होतो, ओमिट होतो. अलग लक्षात. कास्ट अबाउट केलं तर हा सर्च येतो, म्हणजे एकदम क्युरियसली किंवा एकदम अनएक्झॅक्टली, ज्याला आपण सिरियस मोडमधला सर्च म्हणू, कास्ट अबाउट. आणि कास्ट ऑफ जर म्हटलं तर फ्री करणे, फ्री फ्रॉम समथिंग, एखाद्या गोष्टीपासून सुटका घेणे, तो कास्ट ऑफ झाला. आणि ह्याचं उत्तर जर इन्कम रिलेटेड असेल तर ते कॅल्क्युलेट येणार, म्हणून उत्तर 2 येतं. याच्यासाठी थोडा अभ्यासाची गरज आहे. हे थोडा मॉडरेट कॉन्सेप्ट आहे की जो डेली तुम्हाला एक फ्रेझल वर्क करायचं आहे, म्हणून उत्तर 2 त्या ठिकाणी स्पष्ट येणार. त्यानंतर इथे डिमिनिटिव्ज, यावर मी सरावामध्ये एक प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी डिमिनिटिव्हचा टाकलेला मे बी. तर डिमिनिटिव्ज हा काय सांगतो, डिमिनिटिव्ज हा बुक आणि वीक, तर बुकचा हा बुकलेट झाला आणि याच्यावरतीच हा प्रश्न निघून जातो. वीकचा विकलिंग होणार, डकचा डकलिंग होणार. तसा त्या ठिकाणी हा उत्तर नंबर 4 हे स्पष्ट येतं. त्यानंतर डिमिनिटिव्ह म्हणजे काय, तर स्मॉलनेस, हे पण लक्षात घ्या. लिपलेट असं होतं, तर ते डिमिनिटिव्ह म्हटलं जातं त्या. आता मेनी वॉज द राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रोन, तर सक्सेसर याचा अर्थ उत्तराधिकारी आपण ज्याला म्हटलं जातं, म्हणजे नंतर येणारा. पण त्याच्या अपोजिट काय होणार, तर अगोदरचा, मग तो प्रिडेसेसर असा होतो. हे स्पष्ट आहे. ॲग्रिटेटर हे बंड करणारे झाले आणि इनहेरिटर त्या ठिकाणी वारशानं आलेले झाले, म्हणून उत्तर नंबर त्या ठिकाणी इथे 2 हे येणार, स्पष्ट आहे. आता इथे चेक करा, एकदम बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे. ज्यांच्या ऑब्जेक्टच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना हा स्पष्ट प्रश्न येतो की त्याचं उत्तर ट्रान्झिटिव्ह का, तर नाऊन, प्रोनाऊन किंवा नाऊन फ्रेज कुठलंही फॉलोज व्हर्ब, म्हणजे व्हर्बला फॉलोज करते, म्हणजे व्हर्बच्या नंतर येतं. इज कॉल्ड इट्स ऑब्जेक्ट. मग इथं जर ऑब्जेक्ट आला तर हा व्हर्ब काय असतो, तर तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतो.
कारण ऑब्जेक्ट आला तरच तो ट्रान्झिटिव्ह होतो, आणि ऑब्जेक्ट नाही आला तर तो ट्रान्झिटिव्ह होत नाही, तो इनट्रान्झिटिव्ह असतो. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे की व्हॉटचं आन्सर असेल किंवा हुमचं आन्सर असतील. म्हणजे एक डायरेक्ट असतो, एक इनडायरेक्ट असतो. हा ऑब्जेक्ट आला तर हा ट्रान्झिटिव्ह ऑटोमॅटिक होतो, आणि म्हणून याला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हटलं जातं. आणि म्हणून ट्रान्झिटिव्ह अर्थात 2 नंबरचं उत्तर हे इथं स्पष्ट येतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर हा प्रश्न तर मी ज्यावेळेस प्रिपोजिशन येतं त्यावेळेस 75 वाक्याची एक शीट देतो की जी स्पष्ट पद्धतीने 25, 20 आणि 30 अशा स्वरूपात ती आपण डिव्हाइड केलेली असते. आणि याच्यामध्ये त्या शीटमध्ये स्पष्ट सेकंड कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला 12 नंबरचा प्रश्न आता लेटेस्ट नोट्समध्ये पण तुम्हाला दिसेल की स्पष्ट सांगितलेलं की यातला एक तरी प्रश्न तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तर तो सिलॉनचाच आला की एखादी डायरेक्शनच्या स्वरूपात जर असेल तर तो सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया, म्हणजे आर्टिकलचा प्रश्न आहे, द येणार नाही, हे लक्षात घ्या. हा आर्टिकलचा म्हणा किंवा त्या ठिकाणी प्रिपोजिशनचाही म्हणा. मग आता इथे हा टू जो आहे हा हा कॉन्सेप्ट टू द साऊथ, मग इथे हा आर्टिकलचाच फायनल होईल आणि टू साऊथ. तर कोणतीही डायरेक्शन ही आर्टिकलला जोडून येते, आणि म्हणून या ठिकाणी सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया हे या ठिकाणी उत्तर येते नंबर 2. कारण सिलॉन हे प्रॉपर नाउन आहे, त्याला त्या ठिकाणी आर्टिकल येणार नाही. आता इकडे जर बघितलं आपण स्पष्ट आहे इथे स्पेलिंगचा कॉन्सेप्ट आहे, परंतु जर असं सहज बघितलं तर सहज लक्षात येतं की ट्रुली हे चुकीचं आहे. इथे अचीव सुद्धा. त्यानंतर इकडे हाईट याची आहे जीएसटी पाहिजे, तो गेला. आणि इकडे जे आहे तो हा गॅरंटीचा जीएयू नाही, तो जीयूए असा पाहिजे. उत्तर नंबर 4 हे सहज त्या ठिकाणी आपल्याला भेटून जातं यामध्ये. त्यानंतर झेनिथ, ऍक्च्युली 2 शब्द आहे जे तुमच्या डोक्यात आहे. एक आहे हॉरायझन, ज्या ठिकाणी क्षितिज आपण म्हणतो, आणि झेनिथ म्हणजे जो टॉप पॉइंट आहे. मग आता या ठिकाणी स्पष्ट येतो की झेनिथ जो आहे हा लाईन नाही येणार तर त्या ठिकाणी हायेस्ट पॉइंट येतो, आणि म्हणून 2 नंबरचं हे उत्तर येतं. आणि हॉरायझन जो आहे तो हॉरायझन याच्यासाठी हा असतो, हे लक्षात घ्या. त्याला हॉरिझन म्हणते, कोणी हॉरायझन म्हणते. तर हा त्या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर येतं. त्यानंतर इकडे लाईव्हली हा एनर्जेटिक याचा अर्थ होतो. लाईव्हली जर एनर्जेटिक झाला त्याच्या अगेन्स्ट काय झाला, डल, हे स्पष्ट उत्तर येते नंबर 1. आता याच्यासाठी सुद्धा काही फार अति हे नाही, जे रेग्युलर तुम्ही वाचतायत तेच त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून रिडिंग फार महत्वाचं आहे. इथे आता पंक्च्युएशनचं आलं, परंतु पंक्च्युएशन मध्ये डायरेक्ट स्पीचवर ज्याची कमांड आली किंवा ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टी केल्या एंडिंगला, रिव्हिजन मध्ये शेवटचा टॉपिक हाच घेतलेला की कशा स्वरूपात तुम्हाला तो प्रश्न पंक्च्युएशनसाठी विचारला जाऊ शकतो आणि कशा स्वरूपात त्याचं 2 तुकडे जे जोडलेले आहेत त्यात हे आलेलं. आता इथे स्पष्ट आहे क्वेश्चन, हा प्रश्न क्वेश्चन स्वरूपाचा जे स्पष्ट दिसतोय. मग क्वेश्चन स्वरूपाचा आहे ते क्वेश्चन या ठिकाणी फक्त 2च ठिकाणी इथे उरला विषय हा डायरेक्ट स्पीचचा प्रश्न आहे. डायरेक्ट स्पीच सांगते इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असलं पाहिजे, आणि जो स्वरूप असेल ते त्याच्या याच्यात असेल, फुल स्टॉप क्वेश्चन एक्सक्लामेटरी मार्क. मग असं जर आलं तर त्या ठिकाणी इथे ही सुरुवात आहे डबल कॉमा त्या ठिकाणी, परंतु इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा, पण इथं नाही ना, म्हणून हा गेला. म्हणून उत्तर 2 हे स्पष्ट सरळ दिसतंय. फार याच्यासाठी अतिउच्च कोटीची बुद्धिमत्तेची गरज नव्हती. त्यानंतर वेन विल यू ब्रिंग इट, हे व्हाईसचा तर याच्यासाठी तर आपण हे डोळ्याने 5 सेकंदात उत्तर सोडवण्याचं कसं बघितलेलं आहे. कुठलाही रूल पाठ न करता दिसतंय व्हेनचं उत्तर व्हेन मध्ये असणार स्पष्ट. कोणता पॅटर्न आहे, क्वेश्चन पॅटर्न आहे, उत्तर क्वेश्चन पॅटर्न मध्ये राहील. म्हणजे इथे इट विल हा सेंटेन्स पॅटर्न दिसतो, हा बाद झाला. आता उरला विषय त्या ठिकाणी की हा जर सब्जेक्ट आहे आणि हा जर ऑब्जेक्ट आहे तर यांची जागा बदलणार, ते आहे त्या ठिकाणी राहणार नाही. मग विल्यूचा विल्यू इथं राहणार नाही. उत्तर आपल्याला भेटून गेलं, स्पष्ट आहे नंबर 3. एकही रूल पाठ न करता उत्तर आलं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून लर्न कॉन्सेप्ट नॉट द रूल्स, हे त्याच वेळी शक्य आहे जेव्हा ते नंबर ऑफ टाइम्स आपण सहज सॉल्व्ह करणार आणि डोळ्यानं त्या ठिकाणी उत्तर, म्हणजे नियमांवरती भर देण्यापेक्षा की कॉन्सेप्टवर भर देणे की कशा स्वरूपात हे फिरू शकतं, तर त्यावर हा प्रश्न आलाय. आणि व्हाईसचे खरं तर 2 वाक्य यात आले, त्यातलं एक वाक्य इथं आलं, पुढचं पुढे.
त्यानंतर इथे फ्रेझल वर्ब हा दुसरा प्रश्न. सांगितल्याप्रमाणे 2 फ्रेझल वर्बचे प्रश्न येतात आणि बहुधा ते तसं घडतंच आणि आता हे आलेलं आहे. आता जसं गिव्ह अप म्हटलं की टू लिव्ह असा होतो, तसा गिव्ह आउट आला, मग याचा पास्ट आला गेव आउट. मग गे आउट या वाक्यानुसार जर बघितलं दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा, मग इथे जर बघितलं तर या गेव आउटचा अर्थ अनाऊन्स्ड होतो, जाहीर करणे असा होतो. म्हणून 1 नंबरचं उत्तर येणार. ऍडमिटेड नाही, सजेस्टेड नाही आणि न्यूज शेअर करण्याचा प्रश्न नाही, तर जाहीर केलं आणि म्हणून उत्तर नंबर 1 त्या ठिकाणी येत आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर आता याच्यासाठी जर रेग्युलर रिडिंग असेल तर हा किती बेसिक प्रश्न आहे, 5वा-7वा वर्गातला पोराचा प्रश्न आहे. दिस वुड सेट द पॅटर्न फॉर जनरेशन. मग पॅटर्न प्रमोशन फॉर जनरेशन, सपोर्ट फॉर जनरेशन, बॅकिंग फॉर जनरेशन का मॉडेल फॉर जनरेशन. तर हे एका पद्धतीचा हा पॅटर्न सेट झाला, म्हणजे मॉडेल सेट झालेलं आहे आणि म्हणून 1 नंबरचं उत्तर तिथं स्पष्ट येतं. त्यानंतर हा प्रश्न जो आहे हा मिक्स प्रश्न आहे. आर्टिकल संदर्भातला हा प्रश्न या ठिकाणी आहे. आर्टिकलचे हा प्रश्न या ठिकाणी 2-3 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसतील. आता हा बघा, वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. मुळात जर हा फ्रेंड 1 आहे, एनिमी सुद्धा 1 आहे, तर तिथं आर्टिकल येणं अपेक्षित होतं. मग वाईज एनिमीच्या ऐवजी हा अवाईज एनिमी आणि फुलिश फ्रेंडच्या ऐवजी अफुलिश फ्रेंड असं येणं अपेक्षित होतं, तेव्हा तो बरोबर असता आणि म्हणून ए या ठिकाणी बाद झाला. दुसरा, हाऊजेस आर मेड ऑफ. जेव्हा जेव्हा मेड ऑफ येतंय तर मेड ऑफ येतं काइंड ऑफ, मेड ऑफ, जनरली याच्यासोबत आपण आर्टिकल घेत नसतो आणि म्हणून हा द गेला आणि ब्रिक अँड सिमेंट असं येणार. किंवा ब्रिक अँड स्टोन वापरताना सुद्धा आपण ते सिंग्युलर फॉर्म मध्ये अनकाउंटेबल स्वरूपाचं वापरत असतो आणि म्हणून या ठिकाणी हा ब्रिक अँड सिमेंट हा बेटर असता. हाही गेला. पण हॉनेस्टी हे ऍबस्ट्रॅक्ट स्वरूपाचं नाव आहे, त्याला आर्टिकल येत नाही. परंतु इथे SD फॉर्म आहे, सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म, त्याला आर्टिकल येतं आणि म्हणून सी हे एकदम परफेक्ट बसतंय आणि म्हणून सी अर्थात हे 4 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी येतंय. आता ही सेड टू मी प्लीज, या प्लीज शब्दातच सगळं आलं. याच्यानुसार प्लीज शब्दात रिक्वेस्ट आली, हाही गेला, स्पष्ट आहे. आता इथे मात्र ही सेड टू मी असं दिलेलं आहे. प्लीज स्पेअर मी, परत स्पेअर मी आला. युअर बुक फॉर 3 days. आता असं जर बघितलं तर या प्रश्नामध्ये गडबड एक केलेली आहे, म्हणजे ती कुठंच घेतलेली नाही. आपण फक्त प्रश्नानुसार जाणार. हा मी इथून गायब केलेला आहे उत्तरामध्ये. जर हा मी इथं असता तर या ठिकाणी ही इथे रिक्वेस्टेड मी आणि इथे मग टू स्पेअर मी म्हणजे हा ही, इथे हिम असता, टू स्पेअर हिम. अलग लक्षात. पुढे युअर बुक म्हणजेच त्या ठिकाणी आपलं पुस्तक, कारण इथं मी आहे, आपण स्वतः आपल्याला म्हटलेलं आहे. मग इथे माय बुक असतं, हे स्पष्ट आहे. मग आता या ठिकाणी या दोघांमध्ये टू स्पेअर हिज बुक इथं आलं आणि माय बुक इथं आलं. तर आता तुम्हीच सांगा या ठिकाणी, तर इथे हिज बुक कॅन्सल होईल, कारण इथे हे युअर बुक म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे. मग माय बुक येईल. मग 4 नंबरचं हे उत्तर येते. हे लक्षात घ्या. हे तर प्रत्येक वेळेस रिव्हिजन असो किंवा काही असो किंवा हा नाउन टॉपिक असो, हे तर अनेक वेळेस मी सांगितलेलं आहे. हा जरी व्होकॅब क्वेश्चन असला तरी आपण त्याला ग्रामर मध्ये तिकडे ओढलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि हा एक स्टेशनरी आणि दुसरा स्टेशनरी. हा आता हा स्टेशनरी आणि दुसरा स्टेशनरी, तर ह्यामध्ये काय फरक आहे हे मी वारंवार त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि तुमचं म्हणजे इव्हन आपण सरावामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घेतलेल्या आहे. इथे ARY, ए फॉर या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह असं लक्षात ठेवायचं सांगितलं, याच्या प्लस कोणीतरी येतं, हा एक भाग. दुसरा त्या ऍडजेक्टिव्हचं काम करतो आणि ए म्हणजे आहे तसेच, याचा अर्थ स्थिर, स्टेबल, नॉट मुव्हिंग. आणि जो ई आहे, हा ई म्हणजे इरेझर आणि इरेझरचा अर्थ होतो रायटिंग मटेरियल. हा मात्र नाउन आहे, रायटिंग मटेरियल. मग आता इथं जर प्रश्नाचं स्वरूप जर बघितलं तर सूर्याबद्दलची स्थिती सांगते. मग सूर्य रायटिंग मटेरियल कसा होईल, आणि म्हणून ई गेला. इथे याचं स्पेलिंग चुकलं, इथे ई गेला आणि मग त्या इथे ई रॉंग स्पेलिंग आहे आणि मग इथे ARY अर्थात सी
म्हणजे 2 नंबरचं हे या ठिकाणी उत्तर येतंय, हे स्पष्ट आहे. आता याच्यासाठी पण अतिउच्च कोटीची बुद्धिमत्तेची गरज नाही. म्हणजे इथपर्यंत जर आपण अर्ध्या मदत आलो तरी पेपर हा नॉर्मल आहे. एखाद्या 2 प्रश्नाला फक्त त्या ठिकाणी अभ्यासाची गरज होती. मग ते फ्रेझल वर्बचा स्वरूप असेल आणि 1-2 ऍप्लिकेशनचं स्वरूप असेल. आता इथे बघा, तुम्हाला काय सांगितलेलं हे महत्वाचं आहे. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स सांगितलेलं. मग इथे ॲफर्मेटिव्ह तर नॉट आला म्हणजे हा निगेटिव्ह आहे. हा इथेच बाद झाला बी. बरोबर. इथे लेट द विंडो टू ओपन, मुळात द विंडो टू ओपन नाही होणार, कारण विंडो इथे तर हे टू बी ओपनड किंवा बी ओपनड फक्त. लेट द विंडो बी ओपन असं होईल पॅसिव्ह स्वरूप. लक्षात. आणि वी शाल ओपन द विंडो टू लेट. टू लेट पण काय, हे अर्धवट वाक्य आहे, म्हणून हे अर्धवट वाक्य हे. आणि म्हणून लेट्स ओपन द विंडो हे एकदम करेक्ट आहे. आणि म्हणून ए हा 2 नंबरचं त्या ठिकाणी इथं पर्याय आपल्याला स्पष्ट दिसतो. ए हा 2 नंबरवर आहे. आता इथे हे कसं आहे, ज्याचं वेळेवरती डोकं चाललं त्याला हे त्या ठिकाणी जमणार. हा 74 नावाचा प्रश्न, हा 74चा प्रश्न हा थोडा संदिग्ध स्वरूपाचा आहे. मी त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं की उत्तर काय, नॉर्म, क्विक जे संदिग्ध आहे एक दोन त्यातला हा एक आहे. नॉर्म, क्विक आणि रिलेट. मुळात आता इथे जर बघितलं तर रिलेटचे 2 अर्थ होतात. एक टेल पण येतो आणि कनेक्ट पण येतो, हे लक्षात घ्या. टेल म्हणजे नॅरेट स्टोरी. ज्यावेळेस ते स्टोरी तुम्ही त्या ठिकाणी नॅरेट करणार, तो टेल त्या ठिकाणी त्या अँगलनं घेतला जातो रिलेटचा. मग आता हा रिकॉल या ठिकाणी बाद होतो. इथे हा क्विक बाद होतो क्वेकचा. क्वेक म्हणजे शेक. मग आता या ठिकाणी या 2 मध्ये एकही आणि 2 हे दुसरं आहे. हे 1 पण उत्तर येऊ शकतं आणि 2 पण उत्तर येऊ शकतं. तर कदाचित आयोगाचा भर त्या ठिकाणी कनेक्ट वरती जास्त असू शकणार, हे असा अंदाज त्या ठिकाणी दिसतोय. हे मात्र लक्षात ठेवा. पण आता हे कसं आहे, हा संदिग्ध आहे. याचे हे सगळे अर्थ सेम आहे, कारण नॉर्मचा अर्थ स्टँडर्ड पण होतो, नॉर्मचा अर्थ रूल पण होतो. आता या दोन्ही ठिकाणी ते वीक कसं पडतं. नॉर्मचा एकदम प्रॉपर समजा सेमेंटिकली म्हणजे अकॉर्डिंग टू मिनिंग. परंतु हे काय केलंय, हे कुठल्या वाक्यात दिले नाही, कुठल्या स्वरूपात दिले नाही, फक्त साधे शब्द दिले. मग अशा वेळेस त्या ठिकाणी याचं स्वरूप मात्र हे ज्याने प्रश्न काढला ते त्याला त्याच्याच मनानं ते उत्तर त्यांनी टाकलेलं असणार, हे पहिले लक्षात घ्या. इथे आपण काहीच करू शकत नाही. आता इथे जर नॉन म्हटल्यावर स्टँडर्ड हे त्या ठिकाणी शब्द त्याचं एकदम क्लोज आहे. नॉनचा अर्थ दुसरा रूल्स पण होतो, हे स्पष्ट आहे. मग इथे या ठिकाणी जसा हा 2 पडतो तसा रिलेट हा टेल आणि कनेक्ट मध्ये हे मागे पुढे होतो. म्हणून तो 1 पण येऊ शकतो, तो 2 पण येऊ शकतो. पण ज्याने प्रश्न काढला त्याने कनेक्ट वरून तो त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी घेण्याचे त्याचे चान्सेस असू शकतात किंवा 1 सुद्धा घेण्याचे चान्सेस असू शकतात. आणि म्हणून हा प्रश्न मात्र संदिग्ध स्वरूपाचा असणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. 74 बी क्वेश्चन, बी सेट मधला. आता इथे प्रॉपर्टी इनहेरिटेड. आता ह्याचा अभ्यास तर तुम्ही तेवढा करणारच ना, की प्रॉपर्टी वडिलांकडून आली, वडिलांच्या पूर्वजांकडून त्या ठिकाणी प्रॉपर्टी आली, वन्स फादर ऑर अँसेस्टर. वडिलांकडनं जे पूर्वज आहे किंवा त्यांच्याकडनं जर प्रॉपर्टी इथे वारसा हक्कानं आली, तर मुळात ॲल्युमनी म्हणजे पोटगी होतं, की मनी गिव्हन आफ्टर डिव्होर्स ज्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हेरिडिटरी जीन्स रिलेटेड आहे, जे आजार वगैरे येतात ते हेरिडिटरी झाले. मॅट्रिमोनी हा मॅरेज संबंधीचा कॉन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. मॅट्रिमोनी आणि पॅट्रिमोनी मात्र या ठिकाणी हे याचा हा अर्थ येतो की प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर किंवा अँसेस्टर्स, पूर्वजांकडनं किंवा वडिलांकडनं. म्हणून याचं उत्तर त्या ठिकाणी 75-3 येते. इथे आता हे किती सोपं आहे, याला कोणती एनर्जी लागेल. सराव व्यवस्थित केल्यानंतर हे तर सहज यायला पाहिजे. ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन तरी सुद्धा मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. याचा जर विचार केला तर स्पष्ट आहे. ऍडिशन आहे का नाही, कन्क्लुजन आहे का नाही. स्टील काय सांगतो, कॉन्ट्रास्ट सांगतो. नंबर 3 कॉन्ट्रास्ट. या ठिकाणी स्टील, एड, बट हे कॉन्ट्रास्ट सांगतं. कॉन्सिक्वेन्सेस हे रिझल्ट असतो, त्या देअर फोर, सो हे या ठिकाणी येतात. आणि म्हणून उत्तर नंबर 3 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. याला पण कोणतीही एनर्जी लागत नाही. हे पीवायक्यू स्वरूपाचा आणि दैनंदिन कितीतरी वेळेस वाचला असेल. नंबर 1 याला काय एनर्जी लागणार आहे.
ब्लो वन्स वन ट्रम्पेट प्रेज वन सेल्फ स्तुतिकर. हा PYQ झालेला आहे. या ठिकाणी स्पष्ट आहे नन ऑफ अस न्यू पास्ट आहे आणि त्यातला निगेटिव्ह आहे म्हणून हा गेला. त्या ठिकाणी डिड नन असं येणार नाही, तर इथे ऑफ अस आला म्हणून हा वी आला, म्हणून 1 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी येणार. आणि याच्या अगोदरही दोनदा तो विचारलेला आहे. याला सुद्धा एनर्जी नाही. हे आपल्या इडियम मध्ये रेग्युलर पद्धतीने जर वाचलं तर हे स्पष्ट येते हँड इन ग्लो. मग हँड इन ग्लो याचा अर्थ काय? कॉपरेशन. आणि म्हणून इन कॉपरेशन एक हे जर वाचलेले आहे, जे केलेले आहे तेच आलेले, वेगळी इडियम्स तर इथं काही दिसलीच नाहीये. हे लक्षात घ्या, जे आपण अवास्तव विचार करतो. त्यानंतर इथे हा जर बघितला द वर्ड विच मीन नोटीस ऑफ डेथ, पण न्यूजपेपर मध्ये जी येते त्याला ऑबिच्युरी आपण असं म्हणतो. काय म्हणतो? ऑबिच्युरी. मग हे या ठिकाणी याच्या अगोदर सरावामध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. हा नंबर 3. सोजन म्हणजे एक विश्रांती असते जर्नी दरम्यान, अलग लक्षात, तो सोजन असतो. नॅप म्हणू आपण, समन्स बोलून असतं कोर्टाचं वगैरे. आणि एक्झाईल जो आहे हा या ठिकाणी स्पष्ट सांगतो की रिमूव्हल फोर्सफुली, एखाद्या गोष्टीपासून, मग नेटिव्ह प्लेस असेल, कंट्री असेल, त्याच्यातून त्याचं रिमूव्हल केलं जातं फोर्सफुली, त्याला एक्झाईल म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर त्या ठिकाणी 3 स्पष्ट येतं. दॅट विच कॅनॉट बी रेड, PYQ आहे आलेलं आहे, याच्यावरती काय सांगावं आहे, दोनदा तेच ते आलेलं. तर हा जो आहे कॅनॉट बी रेड म्हणजे इलिजिबल, स्पष्ट आहे, 1 नंबरचं उत्तर येतं. इनडिलेबल म्हणजे कॅनॉट बी वॉश्ड, हे लक्षात ठेवायचं, त्याला आपण वॉश करू शकत नाही असं. इनकॉरिजिबल कॅनॉट बी करेक्टेड, करेक्ट करू शकत नाही. आणि इनविजिबल कॅनॉट बी सी. आणि मग अशा पद्धतीने उत्तर नंबर 1 येतंय. हे स्पष्ट आहे, याच्यासाठी सुद्धा काही एनर्जीची गरज नाही. हा एकदम नाऊन टॉपिक सुरू झाल्यानंतरचा एकदम टॉपिक आपण घेतो आणि आर्टिकल मध्ये सुद्धा हा टॉपिक येतो की वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. ही तुलना केली, जेव्हा अशी तुलना केली जाते आणि ते आर्टिकल द घेऊन, त्यावेळेस हा जो आहे हा प्रॉपर नाऊन आहे आणि हा जो आहे हा कॉमन नाऊन आहे. आणि म्हणून ए जे आहे, ए हे 3 नंबरला आहे, म्हणून याचं उत्तर 3 येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं आपण दिल्ली इज द लंडन ऑफ इंडिया असं म्हणतो, त्या पद्धतीने कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया ही तुलना करतो. नेल्सन मंडेला इज द गांधी ऑफ आफ्रिका, ही तुलना जी आहे द घेऊन, ती तुलना म्हणजेच ते हा कॉमन नाऊन असतो, हा प्रॉपर नाऊन असतो. हे त्यावेळेस आपण आवर्जून भर देतो. हे इथे PYQ स्वरूप आलंय परत एकदा. मिसो गायनिस्ट, गायनिस्ट म्हटल्यावर वुमन त्या ठिकाणी, आणि वन हू हेट्स वुमेन हे त्याचं एक उत्तर येतं. मिसो गॅमिस्ट, गॅमिस्ट म्हटल्यावर हे येतं हेट्स मॅरेज, अलग लक्षात. त्यानंतर लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स, तर हे या ठिकाणी सहज पेसिमिस्ट येतं, त्याच्या अपोजिट ऑप्टिमिस्ट, होपफुल. आणि वन हू हेट्स मॅनकाइंड म्हणजे जो हेल्प मॅनकाइंड करतो तो फिलांथ्रोपिस्ट, अपोजिट जो आहे मिसॅन्थ्रोपिस्ट. हे स्पष्ट आहे. अशी ही प्रश्न आहे, वेगळं काही नाही. हे बेसिक मधला प्रश्न आपल्या आवर्जून. आता ट्रान्झिटिव्ह तर तिकडेच सांगितलं की लाईक्स हा कोण आहे? ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट याचा अर्थ हा ट्रान्झिटिव्ह आहे. आणि सॅट इन अ कॉर्नर, इन अ कॉर्नर कशाचं उत्तर आहे? व्हेअर, व्हेअरचं उत्तर आहे म्हणजे ऍडव्हर्बियल आहे. हे स्पष्ट आहे, म्हणजे हा या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह नाही, इनट्रान्झिटिव्ह आहे, म्हणजे बी, बी ह्या ठिकाणी आहे. मग ट्रान्झिटिव्ह केव्हा होतो? तेव्हाच होतो जेव्हा ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट केव्हा? तर ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं? ज्याचं उत्तर फक्त व्हॉट आणि हुमचं असेल तोच ऑब्जेक्ट असतो. हे लक्षात घ्या. व्हॉट आणि हुमच्या व्यतिरिक्त कुठलंही आलं तर ते ऍडव्हर्बियल स्वरूप झालं. आणि म्हणून या ठिकाणी हा व्हर्ब मात्र इंट्रान्झिटिव्ह इज सॅट, आणि म्हणून ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह अर्थात 2 हे या ठिकाणी स्पष्ट उत्तर येते. त्यानंतर इथे बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉइड इन बिगिनिंग, जे इडियम्स आहे जवळ त्याच जर 10 वेळेस केल्या तर हे सहज येते. नीट इन द बर्ड्स, कॉमन सेन्सवरी प्रश्न सुटतोय, याच्यासाठी कुठल्याही बुद्धीची गरज नाही, स्पष्ट आहे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ सिनॉनिम्स, मग काय त्या ठिकाणी? तर रिनॉन म्हणजे फेम, नावाजलेलं. हे श्रूड, कनिंग नाही सुटलं तरी स्टर्न म्हणजे हार्श. मग शेवटच्या याच्यात 2 कुठे? इथे, म्हणजे नंबर 3 हे त्याचं उत्तर येते.
आणि हे ट्रान्झिट म्हणजे ब्रीफ, हे स्पष्ट या ठिकाणी उत्तर सापडते. त्यानंतर इथे हा सिंपल प्रेझेंटचा जे रेग्युलर हॅबिट इथे 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 तर एव्हरी इव्हिनिंग एव्हरी इव्हिनिंग एव्हरी इव्हिनिंग एव्हरी इव्हिनिंग, आणि म्हणून याचं उत्तर सिंपल प्रेझेंट अर्थात V5 स्पष्ट आहे, हे बाकीचे त्या ठिकाणी येतच नाही. म्हणून 4 नंबरचं उत्तर जे नेहमीसाठी असतं, हॅबिच्युअल असतं, तो सिंपल प्रेझेंट अर्थात V5 माय सिस्टर नुसार त्या ठिकाणी दिसतोय. आता इथे परपेच्युअल हा PYQ आहे. आता परपेच्युअल म्हणजे हा एकदम एटर्नल किंवा परमनंट म्हणता येईल, नेव्हर एंडिंग. हा नेव्हर एंडिंग म्हणजेच परमनंट, परपेच्युअल. हा याला थोडस अभ्यास केला तर त्या ठिकाणी हा येतोय. म्हणजे आतापर्यंत जर एक 3 प्रश्न 4 प्रश्न जर सोडले तर अतिबुद्धिमत्तेची जास्त गरजच नाही भासली. शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स, स्पष्ट आहे. इथे हा एक आहे आणि इथे हा एक ऑब्जेक्ट आहे, 2 ऑब्जेक्ट. आता बघा ऑब्जेक्ट आणि ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्हवरच किती त्या ठिकाणी त्याच्यानुसारच व्हॉइस होतो. इथं जर बघितलं हा पास्ट आहे, उत्तर पास्ट मध्ये येणार, प्रेझेंट येणार का नाही, मी हॅव केला. आता इकडे अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ फ्लावर्स वॉज हँडेड, विअर हँडेड. इथंच कळतंय काय, तर बंच आपला इथं ऑब्जेक्ट स्वरूप कोणतं आहे, अ बंच आहे, मग अ बंच नुसार व्हर्ब येणार, तर विअर नाही येणार. म्हणजे या ठिकाणी ए हा फिक्स आहे. आणि दुसरा मी आता समोर आला म्हणजे आय झाला, मग आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर्स बाय हर, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टचा त्या ठिकाणी पॅसिव्ह केलेला आहे. आणि म्हणून उत्तर नंबर ए आणि बी अर्थात 1 हे स्पष्ट आहे, हे चित्र त्या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर इकडे शी सेड टू मी शॅल आय रिटर्न दीज नोट्स बाय मंडे, स्पष्ट दिलंय. मग आता त्या ठिकाणी असं जर म्हटलं तर हा परत बघा डायरेक्ट स्पीचचा, आता पंक्च्युएशन धरून हे 4 आलेत, म्हणजे काय हे आउट ऑफच आहे ना, सगळे मार्क्स घेणं शक्य यामध्ये. हे जे या टॉपिकचे जे आहे ते कसे चेक करा. सेट टू मी इथपर्यंत आलंय, मग मी हा पण इथं असणं गरजेचं आहे. इथं दिला का आस नंतर नाही, मग 2 गेला. दुसरं असं आहे की या ठिकाणी हा शाल कट केला, इथे आणला आणि वाक्य तयार झालं आय शाल रिटर्न. बघा काही कुठला रूल्स पाठ करायची गरज नाही. हा आय म्हणजे कोण, तर शी, म्हणजे आय हा असाच्या असा नाही राहणार, म्हणजे हा गेला या ठिकाणी स्पष्ट आहे. मग आता 3 आणि 4 मध्ये इथे दीज नोट्स, इथे दीज नोट्स आणि दोज नोट्स, तर दीजचा दोज होत असतो आणि म्हणून 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी स्पष्ट येतं झालंय. हा एक क्लॉजचा प्रश्न स्वरूपाचा, किंवा आपण याला या ठिकाणी प्रोनाऊनचं स्वरूप त्या ठिकाणी याला म्हणू शकतो की रिलेटिव्ह प्रोनाऊन कसं त्या ठिकाणी आहे हे चेक करा. द गर्ल व्हिच शक्यच नाही, इथे हे हू पाहिजे. द टेबल व्हिच हे मात्र चालेल, व्हिच वी बॉट येस्टरडे. आणि द जेंटलमॅन हू केम इन द मॉर्निंग, हे जेंटलमॅन नुसार हू हा बरोबर आहे, आणि म्हणून बी आणि सी हे स्पष्ट पद्धतीनं 3 नंबरचं हे उत्तर येते. त्यानंतर आता इथे ऍक्च्युली द टेबल व्हिच वी बॉट येस्टरडे आणि इज मेड ऑफ टीक वूड. आता हे जर समजा द टेबल विच इज मेड ऑफ टीक वूड बॉट येस्टरडे, मग वी बॉट येस्टरडे, आता ही यांनी बरोबर केलेलं आहे. पण बऱ्याच वेळेस द टेबल दॅट हा जो दॅट नेसेसरी इन्फॉर्मेशन असेल तर दॅट वापरतात, पण या ठिकाणी याच्या अँगलनुसार इथे बी आणि सी आपण या ठिकाणी घेतोय आणि पुढे जातोय. हा प्रश्न भारी, सगळ्यात भारी हा प्रश्न आहे, चेक करा. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. मुळात हा जो प्रश्न आहे हा कॉम्प्लेक्स आहे. का, कारण याचा अर्थ हा द्यान नंतर हा सबऑर्डिनेटर नंतर फक्त अपोएट आला, तर त्याचा अर्थ असा आहे की ही इज अ मोर फिलॉसॉफर दॅन ही इज अ पोएट. हा, मग ही इज अ मोर फिलॉसॉफर दॅन ही इज अ पोएट, किंवा दॅन अ पोएट इज, असा. मग हा कॉम्प्लेक्स झाला. वेस्ट नॉट वॉन्ट नॉट हा मात्र कंपाऊंड आहे, हे समजणं गरजेचं आहे. हा कंपाऊंड आहे. ज्यावेळेस 2 वाक्य असे कॉमा देऊन दिलेले असतात त्यावेळेस तो कंपाऊंड स्वरूपाचा घटक असतो, आणि म्हणून वेस्ट नॉट वॉन्ट नॉट हा कंपाऊंड आहे, हे मात्र लक्षात घ्या. आता इथे वी डिझायर टू रीप देअरफॉर, देअरफॉर आला म्हणजे हा सुद्धा कंपाऊंडच आहे. फॅनबॉईज
आणि मग तुम्हाला विचारलं की त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स निवडा, तर याचं उत्तर 1 त्या ठिकाणी ऑब्विसली येते, हे मात्र लक्षात घ्या. आणि हे स्पष्ट आहे बरं का. हा, यात संदिग्धपणा वगैरे काही नाही. हा, आणि हा PYQचा क्वेश्चन त्या आपल्याला डिग्रीचा त्या ठिकाणी ऑलरेडी विचारलेला होता. आणि जो आहे वेस्ट नॉट आणि वॉन्ट नॉट, तर हे जे आहे याचं कॉम्प्लेक्स करायचं असेल तर इफ यू डोंट वॉन्ट डोंट वेस्ट असं त्या ठिकाणी ते स्वरूप येणार, ते कॉम्प्लेक्स. मग तो कंपाऊंड आहे हे मात्र विसरू नका. त्यानंतर इफ आय हॅड मनी, हा एक प्रश्न एकदम दर्जेदार म्हटला जाईल. इथे सिंगल हॅड आलेला आहे. आता इथे बरेच जण इम्पॉसिबलचं इमेजिंग करतात, पण याचं उत्तर 3 इम्प्रॉबेबल. काय येणार ते एक लक्षात घ्या. जो इम्पॉसिबल असतो ना, हा इम्पॉसिबल 2 घटकांवरती आधारित असतो. जो मागच्या पेपरमध्ये एक वापरलेला आहे तो या बेसवर, एक असतो मिनिंग बेस आणि दुसरा असतो त्या ठिकाणी हा इफ सोबत हॅड 3 बेस, म्हणजे पास्ट परफेक्ट स्वरूप H3 स्वरूप. तर त्यावेळेस तो इम्पॉसिबल असतो, ज्यावेळेस तो हॅड 3 त्या ठिकाणी असतो. आता मिनिंग बेस कसा, तर इम्पॉसिबल म्हणजे हे घडणारच नाही, अगदी एंड पर्यंत घडणारच नाही. मग याचं उत्तम उदाहरण काय, तर इफ मॅन हॅड 3 लेग्स, इफ मॅन हॅड 4 लेग्स, आता ते घडणारच नाही. आणि म्हणून ते सिंगल हॅड असताना सुद्धा ती इम्पॉसिबल गोष्ट झाली, ती या बेसला, मिनिंग बेसला. आणि म्हणून एक मिनिंग बेसचं स्वरूप असतं आणि दुसरं स्वरूप जे आहे ते इफ हॅड 3चं स्वरूप असतं. इफ ही हॅड किंवा इफ ही हॅड अर्न मनी, अलग लक्षात, ही वुड हॅव बॉट अ कार, म्हणजे तो पास्ट परफेक्ट, म्हणजे ती गोष्ट आता कधी होणारच नाहीये, म्हणजे आता तो त्या स्थितीतच नाहीये. पण जेव्हा असा सिंगल हॅड येतो आणि हे आताच्या सिच्युएशन त्या ठिकाणी पुरतं बोलतं, या हायपोथेटिकल स्वरूप झाला आणि याच्यामध्ये ॲबिलिटी नसल्यामुळे तो इम्प्रॉबेबल झाला. मग आता या ठिकाणी इफ आय हॅड मनी, जर माझ्याकडे पैसे असते, आय माइट गो इन फॉर अ न्यू कार, मी त्या ठिकाणी नवीन कार त्या ठिकाणी पाहायला गेलो असतो किंवा पाहिले असते. पण आत्ताच्या स्थितीला जो बोलतोय ते हायपोथेटिकल स्वरूप झालं, म्हणजे यात ॲबिलिटी आत्ता नाहीये माझ्यात त्या ठिकाणी, म्हणून ते इम्प्रॉबेबल, म्हणजे एबल नॉट एबल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे आहे हे अनलाइकली स्वरूपाचं हा घटक आहे. पण जे इम्पॉसिबल असतं किंवा अनरिअल असतं तर ते कधीच न घडणारं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी ते 2 बेसला जे असतं. हा सिंगल हॅड जो आलेला आहे तो या अँगलला आता पैसे नाही पण कधीतरी नंतर येऊ शकतील असं पण त्या ठिकाणी त्याचा अर्थ निघू शकतो. म्हणून इथे इम्प्रॉबेबल हा बेटर ऑप्शन आहे. त्यानंतर यूज ऑफ सीट बेल्ट इन कार्स इन नाव, आता ज्याचं रिडिंग चांगलं आहे त्याला हे सहज ऍप्लिकेशन होणार की यूज ऑफ सीट बेल्ट इन कार इज नाव काय झालेलं आहे, तर हे ऍडजेक्टिव्ह स्वरूप तुम्ही इथे या ठिकाणी वापरणार, ऑब्लिगेटिव्ह नाही, ऑब्लिगेशन नाही, ऑब्लिगेटिंग नाही, तर ऑब्लिगेटरी. हा ऑब्लिगेटरी म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह स्वरूप की यूज ऑफ सीट बेल्ट हे ऑब्लिगेटरी झालेलं आहे, म्हणजे कंपल्सरी झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर 3 हे येते, हे स्पष्ट आहे. आणि इकडे परत एकदा डायरेक्ट स्पीचचं स्वरूप पंक्च्युएशनचं नाव देऊन इथं आणलेलं आहे. मग आता पंक्च्युएशन वाले पण डायरेक्ट स्पीचचेच झाले, हे लक्षात घ्या. म्हणजे 4 प्रश्न येते, एक 2 डायरेक्टचे आणि 2 पंक्च्युएटचे. पण आता इथं जर बघितलं तर हा क्वेश्चन स्वरूप आहे, वरती दिसतंय त्याचं फॉर्म, व्हाय आर यू सो सॉरोफुल. क्वेश्चन इथं फक्त 2च आहे. परत एकदा या ठिकाणी तेच येतंय. जर या ठिकाणी हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य तर हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये असावं आणि इथे 3ला मात्र कुठलंच इन्व्हर्टेड कॉमा नाही आणि म्हणून 2 नंबर सोबत आपण त्या ठिकाणी सहज जातो. आता याला कुठल्या बुद्धीची गरज आहे, इथपर्यंत चला 4 प्रश्न पकडले तुमच्यासाठी की ते फारच असे हे. पण मग ते 4ही जरी आपण सोडले तर या ठिकाणी स्पष्ट पद्धतीने तुम्ही इथे हे मॅक्झिमम 45 पैकी तुम्ही इथेच 40 टच होता, तसं जर बघितलं तर हे लक्षात घ्या. आणि वरचे मार्क्स हे बोनस त्या ठिकाणी. आणि हे यामध्ये जर तुम्हाला पॅरेग्राफ वाचायची वेळ भेटला, कारण मराठीच्या पेपरच्या याच्यानुसार जर तुम्हाला इकडे वेळ भेटला तर इकडे हे बोनस मार्क्स कारण आहे त्या स्वरूपात हे इथे दिसते. इसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, याचं उत्तर टू डिव्हाइस मेकॅनिझम टू डिस्ट्रीब्यूट गेन्स टू दोज लेफ्ट आउट ऑफ मार्केट प्रोसेस. आता हे जे इथे हे स्पष्ट या ठिकाणी इथे हे दिलेलं आहे, याचं उत्तर हे तिसऱ्या याच्यात दिलेलं आहे की
हे इंडियाज ओन पास्ट एक्सपिरियन्स असं इथपर्यंत आलं नॅशनल दॅट ग्रोथ इज नेसेसरी इसेन्शियल स्वरूप इथून चालू होतं. आणि इकडे जे आहे ते स्वरूप इथून तुम्हाला कुठे नीड ग्रोथ नीड टू बी कॉम्प्लिमेंटेड विथ पॉलिसीज टू एन्श्योर दॅट मोर अँड मोर पीपल जॉईन इन ग्रोथ प्रोसेस अँड फर्दर. आता हे अँड फर्दर म्हणजे ऍडिशन स्वरूप दॅट देअर आर मेकॅनिझम इन प्लेस टू रिडिस्ट्रीब्युट सम ऑफ द गेन्स टू दोज हु आर अनेबल टू पार्टेक इन द मार्केट प्रोसेस. म्हणजे जे मार्केट प्रोसेसमध्ये नाही, जे अनेबल आहे त्यांना त्या ठिकाणी रिडिस्ट्रीब्यूट हे झालं पाहिजे, हे स्वरूप ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं हा त्या ठिकाणी. तर हा पॅसेज कशा आहे, ग्रोथ संबंधी हा पॅसेज आहे, देशाच्या ग्रोथ संबंधीचा हा पॅसेज आहे, हे लक्षात घ्या. आणि इथे याची जी उत्तर आहे ती आपापल्या परीनं त्या ठिकाणी हे करू. तर तिथे जे 97 आहे तर 97चे 2 त्या ठिकाणी इन्क्लुजिव्ह हे 2 ठिकाणी तुम्हाला भेटेल. पण इथे एक याच्यावर खूप भर दिलेला आहे इनसिग्निफिकंट. तर त्याचं एक दुसरं येते की हे आणि एक येते हे 4 नंबरचं. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं की इट रिफ्लेक्ट द गव्हर्नमेंट्स व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज अँड डिसिजन हे पण येतं. आणि इट डज नॉट इग्नोर द ओल्डर हेट्रोडॉक्स क्रायटेरिया ऑफ ग्रोथ मेजरमेंट हे सुद्धा येतं. पण इथे हा शब्द खूप मॅटर करतो की व्हेरी सिग्निफिकंट. तर तो 4 नंबरचं आपलं या ठिकाणी उत्तर जातं, हे लक्षात घ्या. कारण इथे एक शब्द जो वापरलेला आहे तो आपल्याला मदत करतो या ठिकाणी. हे दिस अप्रोच इज अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह म्हणजे त्या ठिकाणी सिग्निफिकंट बिकॉज इट डज नॉट ग्रो. हे इथे इट डज नॉट इग्नोर ग्रोथ लाईक सम ऑफ द ओल्डर हेट्रोडॉक्स क्रायटेरिया डीड. आणि मग हे जे आहे हा संपूर्ण पॅसेज इथून हा चालू होतो की दिस आयडिया ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि हे त्याच्याशी रिलेट करत आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 98 जो आहे त्या ठिकाणी याचे चारीचे चारी पर्याय हे बरोबर आहे म्हणून 2 नंबर सोबत आपण या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणी 98 ला. ते सगळे आहे जसेच तसे सेंटेन्स त्यामध्ये आहे, ते फक्त पॅराग्राफ तुम्हाला वाचायचं आहे. आणि इकडे हा जो आहे द लॅटर इज कॉज फॉर सेलिब्रेशन बट नॉट द फॉर्मर. हा लॅटर मधून काय सुचवायचं या स्टेटमेंट मधून, तर त्या ठिकाणी नंबर 4 हे वाक्य तुम्हाला तिथे पाहायला भेटेल या ठिकाणी. हे 4 नंबरचं उत्तर सोबत आपण इथे जातोय पॅरेग्राफ मध्ये, कारण ते तुम्हाला वाचावंच लागणार तरच ते तुम्हाला कळणार. आणि इथे 100 मध्ये जर संपूर्ण पॅरेग्राफ जर बघितला हे सगळे गोष्टी यामध्ये आहे, पण या सगळ्या गोष्टीचा मेन घटक आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आणि म्हणून नंबर 2 या ठिकाणी इथे आपल्याला दिसतंय. बघू आता पॅरेग्राफ मध्ये काय त्या ठिकाणी व्हेरी येतात. तर अशा पद्धतीनं हे स्वरूप आहे. आता जर एकंदर जर हे सगळं पिक्चर बघितलं तर 4 ते 5 जर प्रश्न असे सोडले की जनरली एखाद्याला ते अडू शकतात, पण बाकीचे सगळे प्रश्न हे एकदम ओके स्थितीत आहे. 40+ तुम्ही 42+ किंवा 40+ तुम्ही त्या ठिकाणी इथे सहज जाऊ शकता. मी 40+ म्हणजे बॉटम त्या ठिकाणी सांगितलं. काही लोक 42+ पण त्या ठिकाणी जाऊ शकतात. पण या ठिकाणी जर हा पेपर बघितला तर हा एक नॉर्मल बेसचा मीडियम बेसचा हा त्या ठिकाणी पेपर आहे. ज्यांचं वाचन खूप चांगल्या पद्धतीने त्यांना हा पेपर उरकणार आणि सहज पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही हे शेवटच्या पॅरेग्राफ पर्यंत ते अचीव करणार. तर इतकं त्या ठिकाणी घाबरण्यासारखं नाहीये, हे पहिले लक्षात घ्या. आणि येणाऱ्या घटकासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.